साहेबांचा प्रचाराची धुरा कधीतरी आपण सांभाळावी असं मला वाटायचं. महाराष्ट्रामध्ये अनेक मान्यवर लोकांना निवडून देण्याच्या कामी माझ्या थोड 4 शब्दांचा उपयोग झाला. जळगावला देखील मी गेलो होतो. शिरूर तालुक्यात पाथर्ड्यांच्या कार्यालयाला देखील मी आलो होतो. आढळरावच्या पहिल्या सभेसाठी सुद्धा मीच होतो. अनेकांसाठी मी भाषणं केली. परंतु आजचं उमेदवारी भाषण मी करणार जे आहे ते अत्यंत आगळं वेगळं असणार आहे. ओठातून निघणाऱ्या शब्दांना अंतकरणाचा पाठिंबा नसेल तर त्या शब्दांची किंमत वाऱ्याच्या लहरीपेक्षा अधिक नाही याचं भान ठेवून मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अत्यंत देखणा आणि सुंदर अशा प्रकारचा प्रचाराचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. राजाशाहू छत्रपतीच्या जन्मभूमी व त्याच्या शिवनेरीच्या पायथ्याशी हा अत्यंत देखणा आणि सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम. अवघ्या महाराष्ट्रामध्ये राजाशाहू छत्रपतीचं चरित्र सांगण्याचं काम आम्ही केलं. तरुण जागा झाला पाहिजे. तरुणांच्या मनातील कर्तृत्वाचा यज्ञ प्रज्वलित करण्यासाठी राजाशाहू छत्रपतीच्या व्याख्यानाची समिता आयुष्यभर टाकण्याचं काम 50 वर्ष टाकण्याचं काम या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये केलं. अत्याचारी माणसाच्या शरीरातून सांडलेल्या रक्ताच्या थेंबाथेंबातून स्वराज्याच्या व्यवस्थेची ज्ञानेश्वरी बांधण्याचं काम ज्या राजाशाहू छत्रपतीनं केलं त्यांचा इतिहास तरुणांच्या पुढे मी गायला. आज या ठिकाणी बोलत असताना मनापासून 4 शब्द बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गडकोंडाण्यापासून तर विजापूर पर्यंत अत्यंत प्रौढपणानं ज्यानं राजकारण केलं तरुण वयामध्ये त्या राजाशाहू छत्रपतीचा इतिहास म्हणजे ज्ञानेश्वरी लिहावी इतका श्रेष्ठ दर्जाचा आहे. आणि म्हणून भाषणामध्ये भाषण करताना मी नेहमी सांगत असतो ज्ञानेश्वर म्हणजे छत्रपती आणि छत्रपती म्हणजे ज्ञानेश्वर. शक्ती आणि भक्तीचे एक सुंदर अशा प्रकारचा मेलप या ठिकाणी झालेला आहे. आज बांदलन साहेबांच्या बद्दल मला बोलताना फार मोठा आनंद वाटतो आहे. एक निळ्या नितळ नजरेचा अपराजितपणाचा निर्भय निराभिमानी परंतु उन्नत माथ्याचा आणि माझ्या जीवनकोशामध्ये अशक्य नावाचा शब्दच नाही असं सांगणारा, सेनेमध्ये सैनिक म्हणून भरती झाला, सेनापतीचा सम्राट झाला, त्या नेपोलियनचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्याने या भूमीमध्ये कर्तृत्वाचा इतिहास रचला त्या बांदल साहेबांच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये अपक्ष केलेले 3ही उमेदवार त्यांनी निवडून आणले. या पूर्व कालामध्ये देखील त्यांना अपयशानं कधी देखील आलं नाही. अशा प्रकारचा एक अनभिषिक्त शिरूर तालुक्यामध्ये असणारा सम्राट पहिलवान आदरणीय बांदल साहेबांचा या ठिकाणी प्रचार सभेचा नारळ फोडत असताना आणि ह्या सभेमध्ये 4 शब्दांची समिधा टाकत असताना मला अतिशय आनंद होतोय. न्यायाचं नीतीचं नाही जेथे काचं, धोका सतीच्या नशिला जिथे, सिंहासन शोभा असे खरी ती दिलासा जरी सज्जनाते. असं राजाशाहू छत्रपतीचं सिंहासन होतं. सज्जनांना न्याय देणार होतं, स्त्रियांना न्याय देणारं होतं. अशाच प्रकारचं राज्य जर भविष्य कालामध्ये निर्माण या मतदारसंघामध्ये करायचं असेल तर माझ्या दृष्टिकोनातून परिवर्तनाची ही लाट अत्यंत महत्वाची आहे. आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. ज्यांच्यासाठी घसा फोडून आम्ही भाषणं केली ती माणसं मात्र आज खऱ्या अर्थानं अत्यंत निष्क्रिय ठरली. लोकांशी जायचं, बोलायचं, लोकांच्या विचारात विचार घालायचा आणि लोक सांगतील त्याच पद्धतीने चालायचं आणि गाड्या बैलाच्या गोष्टी करायच्या अशा प्रकारच्या मळलेल्या वाटेने चाललेले हे सारे नेते होते. परंतु मात्र अत्यंत उमदा स्वतःच्या पावला नवीन सृष्टी निर्माण करणारा स्रष्टा निर्माता प्रेरक अशा प्रकारचा महामानव म्हणजे माझा मित्र मंगलदाजी बांदल आहे. बांदल अत्यंत उदारमताचा आहे. त्याचप्रमाणे प्रीतीचारुता आनंद याचे मुक्त छंद गाणारा एक उत्तम प्रकारचा रसिक आहे. बांदल साहेबांच्या जवळ मी जेव्हा गेलो ना तेव्हा त्यांनी मला कविता म्हणायला सांगितल्या. माझ्या कविता ऐकत असताना ते मंत्रमुग्ध व्हायचे. शब्दानं त्यांचं कमालीचं प्रेम आहे. अशा प्रकारचा राजकारणातून सवड काढणारा आणि कवितेचा अभ्यास करणारा, साहित्याबद्दलचं प्रेम असणारा, अनेक नेत्यांनी चरित्र वाचणारा, स्वतः उत्तम प्रकारचा वक्ता बनलेला, अशा प्रकारचा वाणीचा वरून बरसू लागला की जमलेल्या जमावाचे काळज कानामध्ये येऊन ठेपतात. अशा प्रकारची भाषा ज्यांची आहे, अशा प्रकारचे विचार ज्यांचे आहेत, अशा प्रकारचे पैलवान बांदल हे माझे जवळचे मित्र आहेत. त्यांच्याबद्दलचा परिचय सांगताना मी म्हणेल अतिशय दिलदार स्वभावाचा, मनाचा, निर्मळ वाणीचा, स्नेहा आणि प्रत्येक माणसाला जोड करण्याचं काम त्याने आयुष्यभर केलेलं आहे. माणसांना मित्रांना जोडण्याचं काम त्याने केलं. माणसं त्यांनी जमवलेली आहेत आणि म्हणून सांगतो या समाजामध्ये तरुण वर्ग त्यांचा जास्त चाहता आहे. माझ्या तरुण वर्गांना मला असं सांगायचं आहे की प्रत्येक नेत्याच्या वेळेला भाषण करण्यासाठी मी गेलो. प्रत्येक नेत्याला मी निवडून आणण्याचं काम जरी केलं असेल, ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी परमेश्वरानं आम्हाला यश दिलं. परंतु मात्र आज शेवटचा प्रयोग मला करायचा आहे. जाता जाता मावळता मावळता या वटलेल्या झाडाला सुद्धा अंकुर फुटलेले आहेत. मला देखील तारुण्य लाभलेलं आहे आणि या ठिकाणी बोलत असताना बाबा उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचं आहे. लाख लाख असतील शरीरे मनगटामध्ये एक असे, एक प्रतिज्ञा विजय मिळे तो राहील रणे हे धगधगते. अशा प्रकारचं कार्य तुम्हाला सर्वांना करायचं आहे. अनेक हात एकत्र येतील आणि अशा प्रकारचा पवित्र यज्ञ उभा करतील यामध्ये मला तिळमात्र देखील शंका नाही. अतिशय निष्पाप मनाचा, जाईल तेथे काम करणारा, मैत्री करणारा, लोकांना जोडणारा आणि अनेक बहु हातानं देणारा, देतो तो देव असतो, रखतो तो राक्षस असतो या विचारानं समाजाला भरभरून देण्याचं काम आयुष्य
आयुष्यभर ज्यानं केलं ते आदरणीय मंगलदासजी बांदल या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या पुढे निवडणुकीने येत आहे. त्यांचा या ठिकाणी हार पुष्प घालून आपण सर्वांच्या वतीनं सत्कार देखील करीत आहोत. आज मला सांगायचं आहे, या ठिकाणी छत्रपतींची प्रतिमा आहे. छत्रपतींचं राज्य हे जनसामान्यांचं राज्य होतं. छत्रपतीनं या जनतेचं राज्य करीत असताना, विजयनगर सारखं हिंदू साम्राज्य वैभवाच्या शिखरावर असताना मोगली आक्रमणाच्या सामान्य धक्क्यानं ते नामशेष झाले, इतिहासाची नोंद आहे. परंतु पुरंदराच्या तहानं धरतीला मिळाले हेच मराठी साम्राज्य. त्या धरीतून उठून त्या साकारून टाकारून सुवर्णमय करण्याचं सामर्थ्य फक्त एकाच महामानवाला लाभलं, तो म्हणजे राजा शिवछत्रपती. शून्यातून ब्रह्मांड निर्माण करणारा शिरूर तालुक्यामध्ये असणारा एक उमदा पैलवान म्हणजे खऱ्या अर्थानं आमचे मंगलदास बांदल आहेत. जिल्हा परिषदेमध्ये अनेक पदावर ते होते, त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये देखील अनेक पदावर होते. रात्रीच्या रात्री कृषी उत्पन्न बाजार समिती बदलली आणि स्वतः चेअरमन झाले. अशा प्रकारचा त्यांचा फार मोठा इतिहास आहे. अशा प्रकारचा एक अत्यंत चांगला असा माणूस आपल्या पुढे मत मागण्यासाठी आज आला आहे. मला माहित आहे की त्यावेळेला शिवाजीराव आढळरावचा प्रचार करीत असताना एक मौनी खासदार म्हणून अशोकराव मोहळंग आम्ही पाहत होतो, तशा प्रकारचा आम्ही प्रचार करीत होतो. पण एक निष्क्रिय खासदार म्हणून त्या खासदारागती क्लेम कोट करतो, त्या मानानं आमचा हा उमदा पैलवान आपण द्यावा आणि सगळ्यांच्या विकासासाठी त्याचा हातभार लागावा, यासाठी आपण सारे जण जमलेलो आहात. तुम्हाला सर्वांच्या साक्षीने सांगतो, कदाचित माझ्यावर कारवाई होईल. तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये जा किंवा स्वतंत्र उभे राहा, परंतु गुलाबराव वळसे हा तुमच्या पाठीशी शेवटच्या क्षणी उभा राहील. ज्या ठिकाणी आम्ही जातो, ज्या ठिकाणी प्रचार करतो, मी त्या ठिकाणी प्रचार केला. मी अनेक ठिकाणी जळगावला देखील गेलो विजय पाटलांच्या प्रचारासाठी. तो पाटील देखील पडलेला पाटील 80,000 मतांना निवडून आला. आज मंगलदास बांदलजी तुमच्या विजयाचा आरंभ झाला. शिवछत्रपतीच्या पायाशी जाणारा माणूस कधी सुद्धा पाठीमागं अपयशाने जात नाही, समर्थाच्या दासाला काही कमी पडत नाही. तशा प्रकारचे तुम्ही समर्थांचे पुजारी आहात आणि पुजारी असणारा हा छत्रपती आजच्या लोकशाहीतला हा दुसरा छत्रपती आज दुसऱ्या पहिल्या छत्रपतीच्या पायाशी आलेला आहे. आणि मला माहित आहे की अशा प्रकारचा नवीन इतिहास तुम्ही करावा. लाख शरीर असतील, परंतु मात्र आपण सर्व मनाने एकत्र राहावं. शिवछत्रपतींचा इतिहास डोळ्यासमोर का ठेवायचा? माझ्यासाठी जमलेले हे जे तरुण मंडळी माझ्या समोर बसलेले आहेत, त्यांना मला अंतःकरणाच्या देठातून सांगायचंय, आमचा तानाजी आठवा, आमचा त्याच ठिकाणी असणारा बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे म्हणतात, राजे आपण सुखरूप विशाळगडी जावं. जोपर्यंत या देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत प्राणपणानं घोडखिंड लढवील. राजे आपण विशाळगडी जावं. लाख मेले तरी लाखांचा पोशिंदा मरता कामा नये. पायीखांनी देह सांडावे आणि दौलतीनं त्या देहाच्या पायऱ्या करून गड चढून जावं. हे तर म्हणजे राजकारणाचं ब्रीद आहे. राजे आपण सुखरूप विशाळगड जावं. पन्हाळ्याच्या वेड्यातून स्वतःची सुटका करून घेत असताना शिवा न्हाव्याचा प्रतिशिवाजी केला जातो. अंगामध्ये अंगरका, कमरेला कमरपट्टा, डोक्याला जिरेटोप अशा प्रकारचा वेध चढविला जातो आणि आपल्या कानातील सोन्याचा चौकडा काढून शिवाच्या कानामध्ये घालत असताना अश्रूंचा कडेलेट होतो. थरथरच्या ओठातून गैवरलेल्या कंठातून अडखळलेला शब्द फुटतो, शिवा कितीही तुझी क्रूर थट्टा, एक भोसला शिवाजी जगाव म्हणून मी तुला मृत्यूच्या खाईमध्ये पाठवतोय रे. पण जो गेला तो कधी माघारी आला नाही. नको वाटतं राजकारण. असं म्हणतात डोळे पाण्याने डबडबले, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या पागोल्या गळू लागल्या. असं म्हणतात शिवा न्हावी म्हणाला. तुमचा आमचा सर्वांचा एक सामान्यांचा प्रतिनिधी शिवा न्हावी म्हणाला. राजा आपण रडताय, राजा आपल्या डोळ्यामध्ये पाणी. मनुष्य मेल्यानंतर आमचं आम्ही खूप पाहिलेले आहे, परंतु सामान्यातला सामान्य शिवा न्हावी कदाचित उद्या मरेल या कल्पनेने रडतोय तो महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती. बस धन्य झाली कुडी, जीवाचं सोनं झालं. भवानीची शपथ, राजे बेत माग घेऊ नका. छावणीमध्ये जाण्याचा वा मरण्याची संधी या दासाला द्या. अशा प्रकारे या निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्याला प्रत्येकाला शिवा न्हाव्याच्या भूमिकेत उभं राहायचं आहे. आणि ह्या प्रचंड यज्ञामध्ये तुमचं योगदान जर असेल, ते प्रस्थापित राज्य उलथ पालथ केल्याशिवाय आपण राहणार नाही. आणि त्याची धुरा सांभाळण्याचं काम काही अंशी मी करेल. माझे पायात थकलेले आहेत. बळ नसणाऱ्या पायाच्या खांबावर देहाचा उदार डोलारा सांभाळ जीवनाच्या संध्याकाळाला मी आज उभा आहे. तारुण्य मोठं लबाड असतं रे, बोट धरतं आणि गुपचूप म्हातारपणाच्या गोळीत केव्हा घेऊन जातं तेच समजत नाही. अशा प्रकारची माझी अवस्था झालेली आहे. तरी या संध्याकाळच्या प्रकाशात उभा असताना देखील हा सेलर मामा उदय भांडला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही त्याची खात्री करा. आपल्याला खूप ऊन झालेलं आहे, आपले डोके तापलेले आहेत, तरी निष्ठेने तुम्ही इथं आलात. तुमचे निष्ठा तोला मोलाचे आहेत.
बांदल साहेबांच्या पाठीमागे रेखाताई सुद्धा आहेत, त्या सुद्धा जिल्हा परिषदेच्या सदस्य सन्माननीय आहेत. म्हणून मला सांगायचे की देवाचा गाभारा किती पवित्र ओजस्वी तेजस्वी जरी असला तरी त्याला प्रकाशित करणारा हा नंदादीप माझ्या दृष्टीनं अत्यंत मोलाचा आहे. आणि ह्या नंदादीपाच्या प्रकाशात बादल जे आपण देखील चमकून दिसताय, ह्या जोडीला यश मिळो आणि त्यांचं खऱ्या अर्थानं कर्तृत्वाचं पाऊल या भूमीमध्ये नव्या रूपानं पुन्हा पडो. तुम्ही खासदार व्हा, दिल्लीला जा, फक्त मागं वळून पहा आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली, योगदान दिलं ना, फक्त त्यांच्याकडे कृतज्ञता नजरेने फक्त पहा, काही देऊ नका.